आजपर्यंत सुद्धा लोकांच्याकडे मतपत्रिका पोहोचलेल्या नाहीत आणि म्हणून आम्हीच लोकांनी साधारणतः 29-30 तारखेपासून मागणी केली होती त्यांच्याकडे, निवडणूक अधिकाऱ्यांकडे, की तुम्ही तारीख पुढे ढकला. ॲडव्होकेट यशोधन दिवेकर यांच्याकडे तक्रार करतोय, पण त्याच्या एकाही तक्रारीला त्यांनी मेलवर उत्तर दिलं नाही. आम्ही मेल करतो, प्रत्यक्ष कागदही दिले, त्यांनी उत्तर दिलं नाही. की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नाही, ही जबाबदारी माननीय निवडणूक अधिकारी यांची आहे. बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत. मी थोडक्यात ओळख करून देतो आणि आजची पत्रकार परिषद कशासाठी आहे याबद्दल 1-2 मिनिटांमध्ये प्रस्तावना करतो. माझं नाव प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक. अनेक वर्ष साहित्य क्षेत्रात मी आहे आणि साहित्य अकादमी या संस्थेवर सुद्धा मी सदस्य आहे. आणि हे जी मुंबई मराठी साहित्य संघ आहे, या मुंबई मराठी साहित्य संघाच्या नियामक मंडळात मी मागची जी टर्न आहे, जी आता निवृत्त होत आहे, त्या मंडळामध्ये मी नियामक होतो. आणि आता साहित्य संघाची जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, या निवडणुकीत नियामक म्हणून मी उमेदवार म्हणून उभा आहे. माझ्याबरोबर सिने नाट्य चित्रपट अभिनेते प्रमोद पवारसुद्धा या मुंबई मराठी साहित्य संघाचे नाट्य शाखेचे कार्यवाह आहेत. अनेक वर्ष साहित्य संघात सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे. माझ्या उजव्या बाजूला दिवाकर दळवी, ते सुद्धा या साहित्य संघाचं जे निवडणूक आहे त्यात नियामक म्हणून एक उमेदवार आहेत आमच्या पॅनलचे. आमचे सारंग दर्शने बाजूला बसलेले आहेत. या निवडणुकीतलं उपाध्यक्षपदाचं जे 7 जण निवडून जाणार, त्या उपाध्यक्षपदासाठी सारंग दर्शने हे सुद्धा एक उमेदवार आहेत. त्या व्यतिरिक्त ते पण उमेदवार आहेत आपले. हो, काय नाव? विनोद सातपुते, सतीश करंदीकर, अजूनही काही मंडळी येत आहेत. ही सगळी मंडळी आमच्या पॅनलमधली आहेत. आत्ता या मुंबई मराठी साहित्य संघाची निवडणूक तसं म्हटलं तर जवळजवळ गेल्या 15 वर्षामध्ये अशा पद्धतीने झालेली नाही. कारण पूर्वी साहित्य संघाची जी कोणी मंडळी होती, त्याच्यामध्ये डॉक्टर बाळ भालेराव असतील किंवा त्यांच्या आधीचे अमृत भालेराव असतील, एक डेडिकेटेड आणि पूर्ण वेळ देणारी मंडळी तिथे होती आणि त्याच्यामध्ये नवीन नेतृत्वाला सहज तिथे वाव मिळत होता. पण डॉक्टर भालेरावांच्या निधनानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं वातावरण आता झालेलं आहे की निवडणूक प्रक्रिया जवळजवळ थांबलेली आहे. आणि आत्ता खूप वर्षांच्या नंतर ही निवडणूक घोषित झाली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये पद्धत अशी आहे की मतदारांना मतपत्रिका ज्या आहेत त्या पोस्टाने जातात आणि मतदारांनी पोस्टाने त्या परत पाठवायच्या. म्हणजे दिस कंप्लीट जे आहे हे बॅलेट वोटिंग बाय बॅलेट थ्रू द पोस्ट असं आहे. बरं, हे सगळं घटनेमध्ये आणि घटनेत ज्या पद्धतीने त्यांनी प्रोसिजर दिली आहे त्या प्रोसिजरप्रमाणे ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत ते मुंबईतले नामवंत सॉलिसिटर आणि तेही साहित्य संघाचे एक नियामक कार्यकर्ते असल्यासारखे आपले ॲडव्होकेट यशोधन दिवेकर, ते याचे निवडणूक अधिकारी आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली ही निवडणूक पार पडेल. तर एकूणच ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये काय काय त्रुटी आहेत, म्हणजे ही निवडणुकीची प्रक्रिया खरं तर 3 सप्टेंबरला संपवायला पाहिजे होती. म्हणजे त्यांनी जी मुदत दिली होती 3 सप्टेंबर शेवटची तारीख की लोकांच्या मतपत्रिका येऊन पडायला पाहिजे
आणि 3 तारखेलाच रात्री निवडणुकीच्या मतांची मतमोजणी 3 सप्टेंबरला व्हायला पाहिजे होती. पण आजपर्यंत सुद्धा लोकांच्याकडे मतपत्रिका पोचलेल्या नाहीत आणि म्हणून आम्हीच लोकांनी साधारणतः 29-30 तारखेपासून मागणी केली होती त्यांच्याकडे, निवडणूक अधिकाऱ्यांकडे, की तुम्ही ही तारीख पुढे ढकला. मतदार सोडा, उमेदवारांना स्वतः त्यांच्या घरी मतपत्रिका आलेली नाही, अजूनही आलेली नाही. अशी स्थिती असल्यामुळे आम्ही आपलं जे पॅनल आहे, आमच्या पॅनलचं नाव डॉक्टर भालेराव विचार मंच, ज्या डॉक्टर अमृत भालेराव आणि डॉक्टर बाल भालेराव यांनी साहित्य संघाच्या समृद्धीमध्ये फार मोठं काम केलेलं आहे, त्यांची प्रेरणा घेऊन, त्यांचा आदर्श घेऊन, त्यांचे विचार घेऊन आम्ही भालेराव विचार मंच या नावाचं पॅनल केलं. दुसरं एक पॅनल जे आहे ते ऊर्जा नावाचं पॅनल आहे. आता या निवडणुकीमध्ये 3 पद्धतीचे पदाधिकारी निवडून दिले जातील. एक आहे अध्यक्षपदाचं, 7 उपाध्यक्ष आणि जवळजवळ 35 नियामक, म्हणजे 35, 7, 42 आणि एक अध्यक्ष, असं एवढ्या लोकांना निवडणुकीच्या मतपत्रिकेच्या प्रक्रियेतून निवडून द्यायला जावं अशा पद्धतीची ही रचना आहे. अध्यक्षपदाचं एकच पद असतं अध्यक्षाचं, त्यासाठी 2 उमेदवार उभे आहेत. उपाध्यक्षासाठी 7 उमेदवार उभे आहेत. अजून दुसऱ्या पॅनलचे पण काही आहेत, म्हणजे अशी. आणि नियामकांच्या मध्ये 35च निवडून द्यायचे आहेत, पण त्यामध्ये जवळजवळ 77 उमेदवार उभे आहेत टोटल. त्यामुळे 77च्या मधून 35, उपाध्यक्षांच्या मधून 7 आणि अध्यक्षांच्या 2 मधून 1 एवढे निवडून दिले जाणार आहेत. नियामक निवडून आले की ह्या 35च्या मधून मग कार्यकारिणी निवडली जाते, कार्यकारिणीच्या मधून मग कार्यवाहांची निवड होते आणि कार्याध्यक्षांची निवड होते, प्रमुख कार्यवाहांची हे सगळी पुढची प्रोसिजर आहे. पण ही मुख्य निवडणूक आहे. आता ह्या सगळ्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आतापर्यंत काय काय त्रुटी आहेत या संदर्भात माझे सहकारी प्रमोद पवार हे आपल्याला सगळी माहिती देतील. नमस्कार. गेली म्हणजे 82 सालापासून मुंबई मराठी साहित्य संघाशी मी नट म्हणून संबंधित आहे किंवा जोडला गेलेलो आहे. त्यानंतर गेली 20 वर्ष कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे. आणि हे काम करत असताना डॉक्टर बाळ भालेराव होते तोपर्यंत तुम्हाला त्याच वास्तूमध्ये काम करता येत होतं. आता अलीकडच्या काळामध्ये 2-3 वर्षामध्ये नाटक कशाला करायला पाहिजे, लायब्ररी कशाला चालवायला पाहिजे, मग ही जी वास्तू उभी करून ठेवलेली आहे तिचं कारण काय, याचे प्रश्न आम्हाला पडायला लागले. म्हणून डॉक्टर भालेराव विचार मंचाची अशी एक टोळी तयार केली गेली आणि त्याच्यातून आम्ही हा विषय घेऊन तुम्हा लोकांच्यापर्यंत आज आलेलो आहे. परंतु आमचे जे सभासद आहेत 1400 कागदावरचे सभासद, आता कागदावरचे सभासद असं म्हणतोय त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सगळ्या सभासदांची जंत्री व्यवस्थित आहे की नाही हे बघण्यासाठी नियामक मंडळाच्या बैठकीत मी आणि अनिल गचके यांनी आम्ही तुम्हाला मदत करतो, आपण यादी अद्ययावत करूया अशा पद्धतीने सांगितलं होतं. परंतु नको आम्ही ते करतोय असं प्रमुख कार्यवाहांनी सांगितलं. परंतु ज्या वेळेला पहिलं पत्र गेलं की आता निवडणूक जाहीर होते आहे, त्यावेळेला जवळजवळ 250 ते 300 पत्र परत आली. त्याच्यामध्ये 43, आता आजही खाली लिस्ट लावलेले 43 मृत्यू पावलेले सभासद आहेत आणि काहींचे पत्तेच नाही. अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय त्यावेळेला ती काळजी न घेता निवडणूक जाहीर झाली आणि मतपत्रिकाही पाठवल्या गेल्या. आता मतपत्रिका पाठवल्या गेल्या त्याच्या अगोदर अर्थातच प्रत्येकाने आपापलं जाहीरनामे पाठवले.
आम्हीही जाहीरनामा पाठवला. तो जाहीरनामा अशा पद्धतीचा आहे. या हा जाहीरनामा आम्ही पाठवला आमच्या सभासदांसाठी. हा पाठवल्यानंतर 1315 लोकांना आम्ही पाठवला, कारण आम्हाला काही लोकांची मृत म्हणून ती यादी कळलेली होती म्हणून आम्ही थोडे कमी. तर 1315 लोकांना आम्ही पाठवला. त्याच्यातले 344 परत आले. माफ करा, 345. आज एक परत आले. 345 परत आल्या. याचा अर्थ त्या स्वीकारल्या गेल्या नाहीत. म्हणजे जवळजवळ आपण एक सर्व अनुमान काढूया की 950 हे सभासद अस्तित्वात आहेत, त्यांच्यापर्यंत हे पोचलं असं आपण गृहीत धरूया. आमच्याकडून मात्र पत्रिका पाठवल्या गेल्या, त्या कोणाला पोचतायत न पोचतायत याचा विचार केला गेला नाही. आणि मतपत्रिका गेल्या त्या 16 तारखेला पोचायला हव्या होत्या. आमच्या घटनेप्रमाणे तारखा दिलेल्या आहेत, तर त्या त्यांनी पाठवल्या पण 16 ऑगस्ट, पण त्या 18 तारखेला पोस्टात गेल्या, नंतर 20 तारखेला पोस्टात गेल्या आणि मग यथावकाश लोकांना मिळायला लागले. आता त्याच्यातली महत्त्वाची घटना अशी आहे की पहिलं पत्र जे आहे की निवडणुका जाहीर होणार, हे पत्र आमच्या प्रमुख कार्यवाहांच्या सहीने रवाना झालं. उमेदवारांसाठी म्हणून पंचवार्षिक निवडणुकीचं ते सर्वांना पोहोचलं. GPO मधून गेलं. हे GPO मधून टाकलं गेलं आणि ते सर्वांना पोहोचलं होतं. दुसरी मतपत्रिका जी आहे ती मतपत्रिका मात्र आम्ही जशी GPO मधून टाकली आणि सगळ्यांना पोहोचली. अगदी आठवत असेल 18 आणि 19ला प्रचंड पाऊस होता, त्यावेळेला टाकली तरी देखील ती 24 तासात लोकांच्यापर्यंत पोहोचली. परंतु मतपत्रिका ह्या अशा लिफाफ्यामधून गेलेली आहे आणि ही मतपत्रिका अगदी खाजगी माध्यमातून पाठवण्यात आली. म्हणजे फ्रँचायझी आपण देतो ना तशी ही श्रीजी एंटरप्राइजेस म्हणून जोगेश्वरीच्या एका डिस्ट्रीब्युटरकडून पाठवण्यात आली की ज्याच्यावर हा जो बारकोड आहे स्पीड पोस्टचा तो जवळजवळ 500 ते 600 मतपत्रिकांवर नाही. त्यामुळे त्या पोहोचल्या गेल्या नाहीत. आज उमेदवार इथे हजर आहेत काही. हे दिवाकर दळवी यांची मतपत्रिका आता 1:30 वाजता त्यांना मिळाली. किती वाजता मिळाली? आज 1:30 वाजता मिळाली. याचं कारण असं की आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत. त्याच्यानंतर विकास परांजपे जे आहेत, जे ज्योत्स्ना प्रकाशनचे, त्यांनी एक लिफाफा पाठवला आहे. त्यांची ही मतपत्रिका आज 1:30 वाजता मिळाली. निवडणूक जाहीर झाल्यापासून जवळजवळ रोज वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट यशोधन दिवेकर यांच्याकडे तक्रार करतोय, पण त्याच्या एकाही तक्रारीला त्यांनी मेलवर उत्तर दिलं नाही. आम्ही मेल करतो, प्रत्यक्ष कागदही दिले, त्यांनी उत्तर दिलं नाही. या मधल्या काळामध्ये आम्ही आमच्या या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यांना शक्य नसेल, कारण आता विचार करा 85 वर्षाची संस्था आहे आणि इथले सभासदच मुळात 70 वर्षाच्या पलीकडचे आहेत आणि म्हणजे 80-85 आता 89 अशा वयाचे आहेत. त्यांना तिथं येणं आणि मतपत्रिका कलेक्ट करणं शक्य नाही, तर पोस्टाने पाठवत आहेत. तर पोस्टाने पाठवल्यानंतर त्याला तिकीट नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते तुम्ही तिकीट लावायचं आणि पाठवायचे. मग अशा लोकांना पोस्टात जाऊन तिकीट लावणं आणि टाकणं पेटीमध्ये हे शक्य नाही. म्हणून आमच्याच पत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रतिनिधी कोणी असतील तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकता. म्हणून आम्ही काही कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना प्रतिनिधी, माझ्याबरोबर नाटकात काम करणारे काही नट मंडळी आहेत, त्यांना प्रतिनिधी म्हणून नेमलं आणि ज्यांना शक्य नाही ऑनर त्यांना पैसे वगैरे काही आम्ही देत नव्हतो, पण त्यांच्याविषयी सुद्धा काही तक्रारी केल्या गेल्या. ते त्यांना जाऊन तुम्हाला जी मदत हवी असेल ती आम्ही करायला तयार आहोत, या पद्धतीने आम्ही आमचं काम करत होतो. त्या ह्याच्यामध्ये सुद्धा समोरच्या पॅनलमधून ऊर्जा पॅनल, ज्याच्यामध्ये अनेक दिग्गज मंडळी आहेत, उषा तांबे, डॉक्टर अश्विनी भालेराव, सुदेश इंगलासपूरकर म्हणजे ग्रंथालीची मंडळी, विजय केंकरे, डॉक्टर अनिल बांदिवडेकर,
प्रतिभा सराफ, प्रतिभा विश्वास, एकनाथ आव्हाड, म्हणजे ही सगळी आम्ही ज्यांच्याबरोबर काम केले अशी सगळी मंडळी आहेत, पाठ आहेत सगळ्यांची नाव आणि दिग्गज मंडळी आहेत. ती समोरच्या पॅनलमध्ये आहेत. आमच्या पॅनलमध्ये सुद्धा ही सारंग दर्शनेपासून किशोर रांगणेकर आहेत, जयराज साळगावकर, अनिल गचके, नंतर डॉक्टर मधुकर वर्तक अशी मंडळी आहेत. म्हणजे संस्था चालावी कशा पद्धतीने याच्यासाठी मनापासून काम करणारी मंडळी आहे. आणि हे होत असताना मात्र दिवेकर त्या पॅनलला कशा पद्धतीने मदत करता येईल या पद्धतीने ते आमच्याशी वागत होते. कुठल्याही प्रकारे आम्हाला सहकार्य करत नव्हते. आमचा आजचा प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा मुद्दा हा असा आहे की 3 तारखेला संपणारी मुदत एक्सटेंड करावी लागली आणि ती एक्सटेंड सुद्धा 17 तारखेपर्यंत केलेलं आहे. आणि आजपर्यंत आता तुमच्या डोळ्यासमोर आहे, आज आत्ता काही लोकांना म्हणजे उमेदवारांना सुद्धा पत्रिका मिळतात. तर जवळजवळ 600 मतपत्रिका या कुठेतरी बंद करून ठेवलेल्या आहेत. तुम्हाला पत्रिकांच्या बरोबर एक कागद दिलेला आहे. तुम्हा पत्रकार बंधूंचा एक मित्र आता सध्या दिल्लीत आहे, त्याचं नाव आहे सोमेश कोलगे. तो सभासद आहे मुंबई मराठी साहित्य संघाचा. तो म्हणाला मी दिल्लीवरून आलोय तर मला आता पत्रिका घेऊ दे, म्हणून पत्रिका घ्यायला तो ज्या वेळेला गेला तर त्यावेळेला दिवेकरांनी सांगितलं की पत्रिका तुम्हाला मिळणार नाही, तुमच्या घरी असेल, घरी बघा वगैरे. तुम्हाला घरूनच मी आलोय तर नाही आहे. नाही मग असं करा, तुम्ही 2-3 दिवस वाट बघा, नंतर या, लिहून द्या, आणि नंतर मग तुम्ही लिहून द्या की मला मिळालेली नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तिथे पत्रिका मागायला गेलेल्या लोकांना परत पाठवण्यात आलं. म्हणून आम्ही चॅरिटी कमिशनरकडे तक्रार केली आणि चॅरिटी कमिशनरच्या माध्यमातून तिथे एक निरीक्षक नेमला गेलेला आहे आणि तो निरीक्षक आता या सगळ्या यंत्रणेवर लक्ष ठेवून आहे. पण तरी देखील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या 600 पत्रिका गेल्या कुठे हा आमचा प्रश्न आहे. आणि तुमच्या माध्यमातून हा प्रश्न आम्ही आमच्या या सगळ्या लोकांना विचारू इच्छितो. त्या पॅनलमध्ये उभे असलेले सगळे लोक, आता ही जी हे जे डिटेल आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की त्याने म्हणजे सोमेशने सांगितलं की मला पाठवली आहे ना तुम्ही पत्रिका, मग मला त्याचा हे द्या, पावती द्या. ती पोच पावती घेतली त्याने आणि ट्रॅक केली. तो ट्रॅकचा रेकॉर्ड आहे. त्या ट्रॅकच्या रेकॉर्ड बरोबर त्याला मिळालेलं उत्तर सुद्धा इथे आहे की ते पैसे भरलेले आहेत पण ते जे आर्टिकल आहे ते दिलेलं नाही. नॉट बुक आहे, तुम्हाला दिलंय तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, इट मीन्स द फिजिकल आयटम हॅजंट बीन स्कॅन्ड इन टू द पोस्टल सिस्टीम येट. ते असं दिलेलं म्हणजे पोस्टाला पैसे भरले परंतु पोस्टाला ही मतपत्रिका दिलीच गेली नाही. म्हणजे 600 लोकांची मतं ढापून ठेवलेली आहेत आणि नुसती ढापलेली नाही आहेत तर ती वेगळ्या पद्धतीने वापरायची आणि निवडणूक जिंकायची. म्हणजे मतचोरी म्हणून मोठ्या राजकारणी लोकांच्याकडे बोललं जातं. अहो साहित्यिक आहोत आम्ही नटमंडळी आहोत, आमच्याकडे सुद्धा आता हेच चाललंय, काय करायचं. हो नाही मुळात आमची संस्था ही साहित्य क्षेत्रातली आहे. 80-81 वर्षाचा इतिहास आहे. आज गिरगावमध्ये मुंबई साहित्य संघ ही महाराष्ट्रातली एक सांस्कृतिक परंपरा निर्माण करणारी पूर्वीची संस्था आणि एवढ्या मोठ्या समृद्ध संस्थेत आम्ही सगळे लेखक साहित्यिक मंडळी, बरं सभासद 1000-1200 आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचे ज्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन त्या पाळायच्या नाहीत. हां, त्याच्यानंतर मतपत्रिका पोचणार नाही अशीच व्यवस्था करायची. बरं आमचे काही व्हॉलेंटियर म्हणजे आता माझा मित्र आहे, तो माझा हितचिंतक आहे. मग ठाण्यामध्ये 70-80 वर्षाचे लोक आहे ना, तू जाऊन त्यांना विचार मतपत्रिका पोचली का, तुम्हाला काही मदत हवी आहे किंवा पोस्टात जायचं आहे, पाऊस पाणी आहे, तुम्ही सील करा, तुमचं मतदान तुम्ही करा, पॅक करा, आम्ही पोचव. आता ही ऑनररी आहे तर याच्याबद्दल आम्हाला ॲप्रिसिएशन तर नाहीच. तुम्ही माणसं अपॉइंट केली, तुम्ही अमुक अपॉइंट केलं, बरं हे सगळे प्रकार तिकडनं पण होत आहेत. आणि त्याचा जाब मात्र मेलमधून पहिल्यांदा विचारला गेला दिवेकरांच्याकडून. दिवेकर म्हणजे आम्हाला विचारलं, मी त्यांना माझ्या
आम्हाला तो पहिल्यांदा म्हणजे माझे 6 पत्र गेल्यानंतर पहिल्यांदा हा जाब विचारला गेला. तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही कार्यरत झालेल्याचं दिसतंय, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि माझ्या 6 पत्रांना उत्तरं दिलेली नाहीत. त्या 6 पत्रांमधला हा मथळा आहे आणि त्याचं उत्तर द्या. आता तुमचं उत्तर म्हटलं की तुमच्याच म्हणजे आमच्या पत्रामध्ये, साहित्य संघाच्याच पत्रामध्ये असं म्हटलं की प्रतिनिधी येतील, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला मतदान करता येईल. मतपत्रिका तुमच्याकडे देता येईल इतकं साधं आहे. मग ते काम आम्ही करतोय, तर त्याच्यामध्ये काय चुकलं हे आता तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रातून सांगा, आम्हाला विचारा. अशाच प्रकारचं आमचे दर्शने किंवा आम्ही त्यांना 3 जणांची नावं दिली, जे 3 निवृत्त शासकीय अधिकारी आहेत. त्यांच्याकडे ऊर्जा पॅनलचीच माणसं जाऊन मागतायत. आम्ही त्यांना दिलं 1, 2, 3 या 3 जणांकडे तुमची माणसं गेली. त्याच्याबद्दल एकही खुलासा नाही. म्हणजे प्रतिनिधी ठेवण्याबद्दल आमचं आवश्यक आहे. आज पहिली गोष्ट मला असं वाटतं की कुठलीही निवडणूक जेव्हा जाहीर होते, ग्रामपंचायत असू द्या नाही तर लोकसभा असू द्या किंवा साहित्य संस्था, निवडणूक अधिकाऱ्याचं एक कर्तव्य आहे, निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर व्हायच्या आधी अद्ययावत मतदारांची यादी जाहीर करणं. तिथं व्हायला पाहिजे. त्यातले मृत किती आहे किंवा शिफ्ट झालेले. आता गिरगावामध्ये एवढं बांधकाम चाललं, खूप लोक शिफ्ट झालेत. खूप लोक म्हणजे जवळजवळ 50% पण आजपर्यंत निवडणूक अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेली मतदार अद्ययावत सूची आजच्या दिवसापर्यंत जाहीर केलेली नाही आणि काय निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली. हा, आणि एक कारण नाही तेही सांगतो. पत्रिका टाकल्यानंतर आमच्या कार्यालयामध्ये जे कार्यरत असलेले क्लार्क आहेत त्यांनी एक वही ठेवलेली आहे. त्या वहीमध्ये नोंद करतात. म्हणजे हे खरं तर गुप्त मतदान आहे, तरी पण ते चुकीचं आहे. तेही चुकीचं आहे. पण प्रमोद पवार आला, त्याने त्याच्या बायकोची, ही पत्नी आहे माझी, तर हिची पत्रिका माझ्यासोबत होती, त्याची पण एंट्री केली मी की ह्या 2 पत्रिका मी टाकतोय. अशा पद्धतीने तिथे डेटा तयार आहे. त्याच्यामुळे हा अंदाज 600 म्हटल्यानंतर काय अगदी अगदी नाही त्या नोंदी आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी खाली एक यादी लावली. आम्हीची मागणी झाल्यावर एवढे मृत आहे काहीतरी, तेव्हा 170 का 180 काहीतरी, हा 182 परत 182 परत आलेले. म्हणजे त्यांनी पण तिथे काही आकडेवारी आणि यादी जाहीर केलेली आहे. तर या सगळ्याचा अंदाज करून आमचं असं म्हणणं आहे, अंदाजी 500 ते 600, कारण त्यात स्ट्रेसच होत नाही आहे. कारण आम्ही जेव्हा मतदारांना संपर्क करतोय, मतपत्रिका आली का, पुण्यामध्ये 21 जणांना मतपत्रिका गेलेली नाही. मुंबईमध्ये सुद्धा, आता मुंबईतले आमचे साहित्य 400 ते 500, मुळात साहित्य संस्था गिरगावात आहे, बरोबर. गिरगावात साहित्य संस्थेच्या समोर केळेवाडीमध्येच भाटवडेकर नावाचे एक मतदार अगदी समोर आहे. आणि त्यांना आज मिळाली. म्हणजे समोरच्या समोर मतपत्रिका ही तक्रार केल्यानंतर आज मिळते. आम्ही खूप फॉलोअप करतोय आणि गिरगावातच जवळजवळ 250 ते 300 आहे की जिथे मतपत्रिका गेलेल्याच नाही. आम्ही ऑलरेडी त्यांना काल एक पत्र दिलेलं आहे की एक तर पहिली गोष्ट, तुम्ही आता जे सांगतायत, ज्यांना मतपत्रिका मिळाली नाही त्यांनी इथे यावं आणि घेऊन जावं, ओळखपत्र दाखव. प्रत्यक्ष मुळात चूक साहित्य संघाची, तुम्ही चूक केली. आणि तुम्ही बरं, या निवडणुकीच्या मतदार यादीत 70% सिनियर आहेत, कारण जुनी संस्था आहे. आणि आज ही लोक बोरिवली, गोरेगाव, ठाणे, कल्याण, आज एक मतपत्रिका घ्यायला तो ट्रेनमधून 70 वर्षाचा 65 वर्षाचा काय यावा त्याने, यांची जबाबदारी नाही आहे. बरं, आल्यानंतर सुद्धा तुम्ही आधार कार्ड घेऊन या. बरं, आम्ही असं म्हटलं की तुम्ही असं करा की बा, कल्याणची एखादी व्यक्ती आहे, त्याने एक ॲथॉरिटेटरी आधार कार्ड दिलं की माझा प्रतिनिधी येतो, तुम्ही त्याच्याकडे द्या, सीलबंद द्या. आम्ही त्याला देणार नाही, मतदाराला स्वतःला यावं लागेल. म्हणजे ह्या सगळ्या बाजूने तुम्ही जी काही एक कोंडी करता, ही कोंडी कशासाठी आहे? मतदान होऊ नये.
तो वेगळा प्रश्न आहे अजून, आर्थिक उलाढाल. काम होत नाहीये ही उलाढाल नाहीये का? आम्हाला ते पाहिजे. कारण आता मी आर्थिक विषय जो आहे, कारण आणि आता निवडणुकीच्या काळामध्ये आर्थिक कसं आहे, त्यांची आर्थिक स्टेटमेंट जे आहे, ऑडिटर बिडिटर्स त्यांना शोधण्याचंच काम आहे. दहा वर्ष ते चाललंय ना. आम्ही ज्या वेळेला आमची जेव्हा आमच्या लक्षात नियामक मंडळामध्ये आम्ही सांगतो की आम्ही तुम्हाला मदत करतो, नाही नवीन मेंबर करायचे. हे मागच्या एजीएम मध्ये, म्हणजे ही प्रक्रिया गेली 1.5 वर्ष सुरू आहे. मागच्या एजीएम मध्ये तुम्ही सांगा काय झालं? मागच्या एजीएम मध्ये अशी घटना घडली की आपले 1500 सभासद असून सुद्धा एजीएम मध्ये फक्त 35 लोक उपस्थित होते आणि 35 लोक उपस्थित असल्याचा उल्लेख प्रमुख कार्यवाहांनी त्यांच्या समारोपाच्या बोलण्यामध्ये केला की ह्या वेळेला फारच कमी लोक आले, फक्त 35 लोक आले. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की अहो आता 35 तरी आले, 5 वर्षानंतर 15च येतील, कारण तुम्ही नवीन मेंबर करण्याचंच बंद करून टाकलाय आणि वय वर्ष 70च्या पुढचे लोक एवढ्या लांबनं वेगवेगळ्या ठिकाणून येणं अशक्य आहे. ते अशा लोकांना एजीएमला येत नाहीत तर ते मतपत्रिका घेण्याकरता कसे येऊ शकतील? तर ते म्हणतात नाही ते 70 वर्षाचे आहेत का 80 वर्षाचे आहेत, त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट घेऊन यावं, असं त्यांच्याकडे विचित्र मागणी केली जाते. आणि त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या उचापती करून डोंबिवली, कल्याण, बोरिवली अशा ठिकाणून लोक, आणि बाहेरगावचे तर लोक येऊच शकणार नाहीत. इंदूरला मतदार आहेत, पुण्याला आहेत, नाशिकला आहेत, हैदराबादला आहेत, असे जर का मतदार सगळे मराठी मतदार वेगवेगळ्या ठिकाणून एका मतपत्रिका घेण्याकरता हैदराबादून येणार का? म्हणजे आज जर समजा आपण याला आचारसंहिता नसते, हीच आचारसंहिता. एक मिनिट. याच्यापेक्षाही आणखी एक भयानक. थांबा त्यांचं एक उत्तर दिलं. नाही अशी काहीही तरतूद नाही. 50 उमेदवार उभे आहेत आणि 60 लोकांनी मतदान केलं तरीही चालण्यासाठी. बाद नाही केलेलं आहे, मतपत्रिका लपवून ठेवलेलं आहे किंवा त्यांच्या हातात आहे. एक मिनिट क्लिअर कर. असं आम्हाला दिसतंय. एक मिनिट त्यांना विचारू. Yes, correct. Yes. Now all those members are they belong to Maharashtra. फक्त मराठी. नाही, some of the members are non-Maharashtrian also, because when we go through the list of that 1100, there are some of the Jain, there are some other also. But they are Marathi speaking. But they are Marathi speaking. There is no question of Marathi and non-Marathi. क्योंकि डॉक्टर 15-16 लोग नहीं उस समय पुराने जो लोग थे, जो फाउंडर है, उन लोगों का मुंबई में पब्लिक रिलेशन अच्छा था, तो उन लोगों ने मेंबर करके लिया, क्योंकि वहाँ पे खाली मराठी साहित्य नहीं, नाटक भी होते हैं. तो कमर्शियल. लेकिन आज स्थिति ऐसी हो गई है कि मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर जे नाटक काय नाट्यगृह आहे, आज नाट्यगृहाला बुकिंग नाही मिळत. कारण असं आहे आफ्टर इलेक्शन you can't fight in between. During we can't. एक लगेच एक जरा पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, या संबंध इलेक्शन मध्ये एक विचित्र घटना घडते आहे. जर आमचे 1200, 1500, 1700, 1400 जे काही सभासद असतील त्यांच्या मतपत्रिका आपण छापतो आणि त्या पाठवतो. आता यांनी पाठवल्या, आता ते काय सांगतायत की येणाऱ्या माणसाला आम्ही नवीन मतपत्रिका देणार, ती कुठे गेली माहीत नाही. हे कुठे चालतं का? कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या जी असेल त्या संख्ये इतकी छापली जातात मतपत्रिका. मग याने जर 1200 किंवा 1500 छापले असतील आणि आता तुम्ही नव्याने सांगताय की तुम्ही एक अंडरटेकिंग घ्या, त्याला आधार कार्ड लावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक पत्रिका देऊ, तुम्ही ते हे करा. याचा अर्थ काय? जगामध्ये अशा तऱ्हेची हिशोब आम्ही तुमच्याकडून मागतोय. आमची पत्र गेली आहेत. हे आज आलेली पत्रिका आहे.
सर एक मिनिट. मग जुनी कुठे गेली? नाही ऐका जरा, तुमच्याकडे उद्याच्या वर्तमानपत्रात ही हेडलाईन असावी नम्र विनंती करेन की मुंबई साहित्य संघामध्ये मतपत्रिकांचा घोळ, मतपत्रिकाची चोरी, मतपत्रिका दडवल्या आहेत अशा तऱ्हेची एक बातमी आली पाहिजे. कारण हा नुसता इलेक्शनचा विषय नाहीये मित्रांनो. विश्वासार्हता एक भाग आहे. मराठी विश्वामध्ये जेव्हा आम्ही मराठी भाषेचं जेव्हा सांगतो मोठेपणा, तेव्हा आमची एक मोठी संस्था जी आमची मदर संस्था आहे, अशा तऱ्हेच्या संस्थांमध्ये आणि तिथे मोठमोठे साहित्यिक होऊन गेले, आजही आहेत. या ठिकाणी हे घडत आहे. त्यामुळे ही निवडणूक अतिशय नियमबाह्य, संस्थेच्या घटनेच्या विरोधात आणि सर्वसामान्य विधी संकेत जे असतात त्या संकेताला डावलून चाललेली आहे असं माझं मत आहे. अशी नाही करता. चॅरिटी कमिशनर कडे गेले, धर्मादाय आयुक्तांच्या मार्फत ते चालू आहे. मुंबई मराठी संस्थेची जी मरणासन्न अवस्था आहे, तिला उचित अवस्था देण्यासाठी केलेलं आहे. काय करणार एक कॉपी तुम्ही ईमेल ॲड्रेस दिलेला आहे, तुम्हाला सगळ्यांना त्या ईमेल आमच्या वाचून दाखवतात काय ते ठळक मुद्दे असे आहेत ज्या विचारांनी, आता मी मला वाचावं लागणार आहे, ज्या विचारांनी ही वास्तू उभी केली गेली तिची निगुतीने जपणूक करून साहित्य आणि रंगमंच यांना लोकाभिमुख करणे. बऱ्याच लोकांची नावं आहेत की ज्यांनी साहित्य संघ उभं करताना त्यावेळेला 35 साली म्हणजे 38 साली ते झालं अनेक, त्याच्यापैकी डॉक्टर अ.ना. भालेरावांनी तर स्वतःचं वास्तू गिरगावातली ही गहाण ठेवली होती, स्वतःच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवले होते आणि ती जागा विकत घेतली होती. आता जी स्मशानच्या बाजूची जी आहे ती विकत घेतली, तिथे वास्तू उभारण्यासाठी मग बाकीच्यांनी मदत केली. ते कर्ज डॉक्टर बाळ भालेरावांनी फेडलं. हा इतिहास आम्हाला माहीत आहे, मग आम्ही त्यांना विसरू शकत नाही. त्यांनी ज्या भावनेतून म्हणजे नाटक सादर करण्यासाठी रंगमंच नव्हता, घर नव्हतं मराठी नाटकाला, ते त्यांनी दिलं. आणि ही 1940 पासूनची गोष्ट आहे. 44 साली जी गोदीमध्ये स्फोट झाला त्यावेळेला तो महोत्सव आपल्या मैदानात भरवलेला होता आणि तिथून नंतर मग थिएटर बांधलं गेलं. ओपन एअर थिएटर होतं, नंतर ते बंदिस्त थिएटर झालं. त्याला आता 62 वर्ष झाली. त्या थिएटरमध्ये ॲक्टिव्हिटीज चालतात. तिथे अमराठी भाषिकांसाठी सुद्धा क्लासेस चालवले जायचे, ते बंद पडलेले आहेत, ते आता पुन्हा सुरू करता येतील. अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला आत्ता मिळाला आहे, पण मुंबई मराठी साहित्य संघ ही 80 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था आहे, ती त्या पद्धतीने कार्यरत राहिली पाहिजे असं आमचं मत आहे. अजून बरेच मुद्दे आहेत, आम्ही तुम्हाला पाठवले. याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणणं आहे की एकतर मुळात शेवटची निवडणूक कधी झाली होती आणि मध्ये इतका गॅप का बरं पडला, त्याच्याविषयी आपण काय नाही, मधल्या काळामध्ये जवळजवळ 7 वर्ष हे आता आम्ही जी काढली त्यावेळेला 2 वर्ष आम्ही एक्सटेन्शन दिलेलं होतं. कारण आमचं साहित्य मंडळ आमच्याकडे होतं महाराष्ट्राचं, त्याच्यासाठी आम्ही एक्सटेन्शन दिलेलं होतं त्यावेळेला, म्हणून 2 वर्ष निवडणूक पुढे गेली तर 17 वर्ष धरावी लागतील. 15 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने निवडणूक झालेली होती आणि ती सुद्धा अशा या वातावरणात नव्हे तर डॉक्टर बाळ भालेराव होते त्यामुळे वातावरण होतं तेव्हा. नाही तुम्ही पाहिजे असे माणसं निवडून आणायचे ते आणि मग ते काम करायला लावायचे, ते जबाबदारी टाकायचे. आता जबाबदारी घेणारी माणसं तिथे नाही आहेत, हे दुर्दैवाने सांगावं लागतं. मुळातच 3 तारखेची तारीख वाढवून 17 करावी लागली, हेच खरं त्या प्रक्रियेमध्ये असलेली सगळ्यात मोठी लूपहोल्स आहे. ती सुद्धा मागणी आम्हाला करावी लागली. आज खरं तर निवडणूक अधिकारी आणि सगळी यंत्रणा एवढी स्ट्रॉंग पाहिजे. अपोजिशनने किती आदळआपट करा, 3 तारखेला निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार म्हणजे होणार, पण तेवढा कॉन्फिडन्स नाही ना. एक्सटेंड करायची मागणी नाही, एक्सटेंड नाही करता येणार. आता रद्द करा. तिचा जो काही असेल तो निकाल लागणार, जो काही कोणी नाही. त्याच्यामध्ये एक आहे फक्त, आता काय हा निर्णय आम्ही कोणी घेण्यापेक्षा आम्ही धर्मदाय आयुक्तांकडे मागणी करून त्यांनी निरीक्षक ठेवलाय. त्यामुळे निरीक्षक आणि धर्मदाय आयुक्त, कारण शेवटी कसं असतं कुठल्याही अशा ज्या संस्था चॅरिटी कमिशनच्या अंडर
प्रक्रिया सुरू झाली की स्टे देता येत नाही, हा नियम आहे. तो तुम्हाला पण माहिती आहे. बरोबर आहे. तर्कसंगत आहे की 17 पर्यंत जर मतपत्रिका नाही पोहोचल्या तर तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे. आम्ही मागणी करू, पण निर्णय निरीक्षक घेतील. हो नाही, आमची मागणी अशी आहे, आम्ही ऑलरेडी काल पत्र दिलंय की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकही मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नाही, ही जबाबदारी माननीय निवडणूक अधिकारी यांची आहे. बस तुम्ही बघा काय करायचं, प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे. हो मांडलं, लेखी दिलं, मी स्वतः दिले, 3 पत्र दिले तुम्ही स्वतः. आता गेले 4 दिवस विकास परांजपे रोज मेल करतायत, तर त्यांना काल मेल गेला की तुमची पत्रिका तुम्ही ऑफिसमध्ये येऊन घेऊन जा. त्यामुळे मी तशी घेणार नाही. तुम्हाला हमीपत्र पाहिजे ना, हमीपत्र लिहून मागितलं की मी मला मिळालेली नाही, मला मिळालेले नाही, तुम्ही हमीपत्र लिहून द्या. असं कसं? कोण म्हणतंय? आमचे दिवेकर निवडणूक अधिकारी सांगतायत आम्हाला हमी लिहून द्या. त्याला पत्रिका मिळाली नाही त्याने लिहून द्यायचं आणि त्याला आधार कार्ड लावायचं. म्हणजे तुम्हीच देताय का, खरं आहेत का? तर त्यांनी म्हटलं मी हमीपत्र देणार नाही, आधी तुम्ही मला सांगा, तुम्ही मला पत्रिका पाठवते काय का, पुरावा आहे? त्याचा पुरावा द्या. ते नाही पुरावा दिला. आज पत्रिका चालली त्यांच्याकडे. म्हणजे खोटेपणा कुठे आहे लपलेला ते लक्षात साधं येईल. एक कॉमन सेन्स. पारदर्शकतेचा अभाव आहे असं तुम्ही म्हणताय. अर्थातच ते फार महत्वाचं आहे. नाही, गिरगावातली संस्था आहे, गिरगावात मतपत्रिका किंवा पोस्टाचं बल्क जे काही करायचं आहे, जीपीओ किती जवळ आहे? जीपीओ पण जातं, आम्ही पाठवलंय आमचं पत्र. आता कशी आता कधी कशी होईल? आफ्टर इलेक्शन होईल ना. आता इलेक्शनचं म्हणजे जीपीओ मध्ये न करता श्रीजी एंटरप्राइजेस एका खाजगी कंपनीला, ती पण जोगेश्वरीची कंपनी, म्हणजे ठरवून काहीतरी नियोजन केलं. नियोजन हा नियोजन कट आहे असा आमचा आरोप आहे. नियोजन कारस्थान या निवडणुकीमध्ये आपणच निवडून यावं अशा तऱ्हेचं म्हणजे आमच्यावरती आरोप केला, घोळ घालून केलेला. आमच्यावर आरोप करता की तुम्ही प्रतिनिधी ठेवले, माणसं ठेवले, अमुक ठेवले. अरे पण तुम्ही तर अधिकृतपणे डंपिंगच करून ठेवले. घातलेला आहे. मग आता कशा एक एक बाहेर यायला लागल्या. जसं अपील केलं, मेल केला की मग बाहेर येतात, त्यांना देतात. म्हणजे बाउन्सरचा मुद्दा अनुषंगिक आहे. अनुषंगिक आहे. बाउन्सर ठीक आहे, हो बाउन्सर किरकोळ आहे, पण मतपत्रिका फार महत्वाची. 1200 तिथे कोण मारामाऱ्या करायला जाणार आहे? ते ऐका. नाही, आज आल्यात त्या सगळ्या आज आल्यात, त्याच्यामुळे आज संध्याकाळी आता आम्ही तिथे जाऊ, त्यावेळेला ते कळेल. हो हो नाही, ही श्रीजीची ही नाही, ही श्रीजीची नाही, त्या श्रीजी शिकप नाही. हे बघा, हे पुण्याला पुण्यात मी पाठवतो त्याचे फोटो तुम्हाला सगळ्यांना मेल करतो. याच्यावर श्रीजीचा शिक्का नाहीये, याच्यावर पोस्टाचं फ्रँकिंग पण नाहीये. नाही, हा बारकोड जो आहे, हा बारकोड म्हटल्यानंतर एमएस ही स्पीड पोस्ट. ओके. आणि त्याला परत एक वेगळी स्लिप लावली जाते स्पीड पोस्टसाठी. त्याला नंबर असतो, त्यालाही वेगळा नंबर असतो आणि ती कुठच्या पोस्टातून केलेली आहे ते त्याच्यावर असतं, जे याच्यावर नाही. मुळात असं आहे की एक गोष्ट समजायला पाहिजे की आपल्याला साहित्य संघाने सगळ्या सभासदांना ओरिजिनल निवडणुकीचं टाइम टेबल नाही आहे, हे पत्र पाठवलं, ते जीपीओतून स्पीड पोस्टनी पाठवलं. मी सांगितलं ते सगळ्यांना मिळालं. त्याच्यानंतर काय 200 पर्यंत पत्र परत आली. आता निवडणूक पत्रिका, मतदान पत्रिका ती मात्र पोस्टाने न पाठवता एजंटच्या थ्रू का पाठवली, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि एजंटला पाठवण्याचं कारण आमच्या दृष्टीने तर असं दिसत आहे की एजंटकडनं परस्पर बुकिंग केलं, त्याच्याकडे आर्टिकल दिलीच नाही असं पोस्टाच्या ट्रॅकिंग रेकॉर्डवरती सापडत आहे. आणि ती त्यांनी पत्रकार 500-600 पत्र परत घेतली. म्हणजे असं म्हणणं की 100 बुकिंग केली पण त्याच्यापैकी 50 दिले, 50 दिले नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. एजंट कडे ना, एजंट आहे, एजंटला पैसे मिळाले. आणि त्याच म्हणजे जवळजवळ 2 लाख रुपये त्याला या पोस्टेजचे दिले.
म्हणजे तो ऑफिशियल आकडा आहे. नाही मी पोस्ट आम्ही जाऊन आलो पोस्टामध्ये, पण ते तसं इथून काहीच कळत इथून काही नाही. कळत ते त्यांच्याकडे जायला पाहिजे, तो प्रायव्हेट आहे. हा एक मिनिट श्रीजी एंटरप्राइजेस जोगेश्वरी. श्रीजी SHREEJI. बोल. नाही ती पोलीस स्टेशन तक्रार कशासाठी घेणार ते तुम्ही मला पहिल्यांदा आमच्या कार्यालयातून मिळाल्या पाहिजेत त्या पावत्या. त्याची सत्यता मला तपासून पाहायला पाहिजे, मग मी कंप्लेंट करू शकतो. एकूण संस्था आणि नियामक मंडळाच्या नियमानुसार आधी कार्यालय त्यांना विचारते काय राजकीय काही हस्तक्षेप नाही, नाही. फक्त पूर्ण साहित्याची निवडणूक आहे. फक्त त्यांनी गृहीत धरलं की हे सगळं आता